रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट। नमस्कार, मी प्राजक्ता देशमुख। रायगड मिररच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत। कर्जत नगरपालिकेवर भगवा फडकवण्यात मयूर जोशी आणि भालचंद्र जोशी या दोन शिलेदारांचा महत्त्वाचा वाटा। कर्जत नगरपालिकेवर शिवसेना, भाजपा, आरपीआय महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी ज्या शिलेदारांनी अहोरात्र कष्ट घेऊन नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणले, त्यात रायगड जिल्हा युवा सेना अधिकारी मयूर जोशी आणि त्यांच्या सोबतीला असलेले शहर प्रमुख भालचंद्र जोशी। यावेळीची निवडणूक ही डिजिटल झाली। सर्व धुरा मयूर जोशी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी भालचंद्र जोशी वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्टिव्ह बॅनर करून शिवसैनिकच काय तर कर्जतचा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचेल याची सर्व व्यवस्था करण्यात आली। सोशल मीडियाची सर्वच आयुध या निवडणुकीच्या आखाड्यात वापरण्यात आली। फेसबुक पेज, यूट्यूब, ट्विटर, इन्स्टा अशा सगळ्यांचा वापर करण्यात आला। सुवर्ण जोशी यांच्या या विजयात दोघांचा सक्रिय सहभाग होता। कर्जतमधील कोणा ना कोणा यांना परिचित होता। प्रस्थापित राष्ट्रवादी आणि महाआघाडीला तेवढ्याच ताकदीने उत्तर देणे तितकं सोपं नव्हतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून तशा पद्धतीचं डिजिटल मटेरियल मतदारांपर्यंत पोहोचवण्यात या दोघांचा हातखंडा होता। अगदी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देणे आणि तितक्याच प्रभावपणे बोलणे या सगळ्या डिजिटल प्रचारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मिळालेली साथ, सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत, हा सगळा योग जुळून आल्याने मयूर जोशी यांनी तितक्याच डिजिटल मीडियाचा वापर करत राष्ट्रवादीची सत्ता उलथवली। ब्युरो रिपोर्ट, रायगड मिरर।